फ्रेश पण वाटतंय चांगलं. किती हम्म. एक मिनिट सर, तुम्ही किती दिवस झालं घेतलंय? मला अजून एक 15 दिवस झाले असतील मॅडम मला. बर बर जाऊन. बर, 15 दिवस झालं घेताय. कशासाठी घेतलं होतं सर आपण? मी घेतलं होतं बघा, मला बीपीचा पण त्रास आहे आणि मला ते पोटाच्या पण तक्रारी आहे. पोट पण साफ नव्हतं, होत नाही होतं. ओके, हा हा हा. तिथे नाही. आणि बीपीची गोळी चालू आहे का आता तुमची? हा, बीपीची चालू आहे. एक वेळेस तपासणी करून घेतो डॉक्टरकडून. चालतंय चालतंय. आणि बाकीचं तुमचं पोट वगैरे साफ व्हायला लागलं का सर? पोट पोट साफ व्हायला लागलं, बऱ्यापैकी साफ होऊ लागलं. अरे वा वा, म्हणजे पोट साफ झालं म्हणजे 100% तुम्ही ट्रॅकवर आहे. बॉडी डिटॉक्स झाली म्हणजे आपण 100% रिकवर झालो सर. कसे सगळे पोटातून आजार तयार होतात ना, तुम्हाला तर माहिती. 100% आजार आपल्या पोटातून तयार होतात. हो ना, बरोबर आहे. मग आणि तुमचं पण पोट. आणि ते केसांचा पण प्रॉब्लेम होता. आता बघू, आता एक महिना तरी घेतल्यानंतर फरक पडेल ना चांगला. हो आता हो आतापर्यंत चांगला फरक पडलेला आहे. हो हो हो, पडेल पडेल पडेल. आणि इम्युनिटी वगैरे वाढली का सर? इम्युनिटी पण वाढलेली आहे आणि मला पण डोळ्यांचा पण नंबर जास्त आहे ना. त्याच्या ते भरपूर बिमारी आहेत मॅडम, पण काय ते सांगितलं मी तुम्हाला आणि कोणाला सांगत पण नाही मी. नाही नाही, पण असू द्या ना, असू द्या. हे बघा सर, हे ना भरपूर बिमाऱ्यांचे नाव डॉक्टरांनी दिलेले आहेत तुम्हाला, पण आम्ही म्हणतो बिमाऱ्या भरपूर नाही, एकच आहे सगळं. आपलं बरोबर आहे, शरीर बरोबर. एकच आहे ना, हे डॉक्टरांनी नावं दिलेले आहेत प्रत्येक गोष्टी. फक्त सगळ्या मागचा एकच हेतू आहे, आपलं खाण्याची डेफिशियन्सी किंवा आपल्याला खाणं चांगलं भेटत नाहीये. लोक औषधं बदलतात, ते खाणं बदलतात का? नाही बदलत. मग तुम्हाला जर हो, बरोबर आहे, बरोबर आहे. जे मुळावर काम केलं ना, मग त्याचं बरोबर नील होतं. जर तुम्ही वरतूनच नुसतं काम करता, ते आतमधलं तसंच राहतं ना. हो, हो. मग तसंच आपलं सप्लिमेंट आहे ना, रूट वर काम करतं. लोक म्हणतात तुमच्या स्पिरुलिनामध्ये नेमकं काय आहे, काय बरं होत नाही, त्यांनी आम्हाला सांगा. आमच्या स्पिरुलिनामध्ये ऍक्च्युली काहीच नाही. जसं देवानं निसर्गानं बनवलंय तसंच आम्ही हम्म. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तुमच्या दुआ आहे बरोबर. आमच्या मागं, किंवा आम्हाला पण एक तडप आहे. तुमच्या सारखे लोक 4 नीट केले तर आम्हाला पण त्याच्यात 2 रुपये पण भेटतात आणि आम्हाला बरोबर. तुमची हे पण भेटते ना, आशीर्वाद पण भेटतो. एखाद्याच्या जीवाशी खेळत नाही आपण ना. नाही, बरोबर आहे मॅडम. तुम्हाला आशीर्वाद पण, तुम्हाला दुआ पण आहे. आम्ही अल्लाह जवळ ही दुआ करू की तुमचं पण चांगलं हो मॅडम. आणि थँक्यू तुमचं थँक्यू, हो तुमचं हो. तुमचा बिझनेस पण भरभराटीला लावो. चांगले चांगले, थँक्यू. तुम्ही पण हम्म. आरोग्य तुम्हाला 100% देणार. आम्ही बसलेलो इथं. तुम्ही मी सांगते तसं मला फॉलो करा. तुमचा एक एक प्रॉब्लेम, तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम असू द्या, आता पोट साफायचा क्लिअर झाला तुमचा, आता 15 दिवस झाले. 21 दिवसांनी मी तर म्हणते तुम्ही जेव्हा बीपी चेक करायला जाल, तुमचं डॉक्टर म्हणाल बीपी एवढा नॉर्मल कसा काय भरला तुमचा. मग तुम्ही बरोबर आहे. हळूहळू डायरेक्ट बॉडीला झटका नाही द्यायचा. थोडीशी हे कमी करायचं, म्हणजे एक गोळी असेल तर अर्धी करायची आणि नंतर मग 1 महिन्यानंतर डायरेक्ट सोडून द्यायची. आणि बिनधास्त फक्त 3 महिन्याच्या नंतर स्पिरुलिना एक जीवनाचा आधार ठेवायचा. हमेशा. काहीच नाही, दवाखाना नाही, सुई नाही, दोरा नाही, काहीच लागणार नाही तुम्हाला. म्हणजे मॅडम हे बंद केल्यानंतर पुन्हा हे येणार तर नाही ना मग बिमारी हे? नाही येणार. आता म्हणजे तुमचे ना आता तुम्हाला खूप दिवसाचं ते हे होतं, पोट साफ व्हायचं प्रॉब्लेम होतं, बाकीचं काही काही प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे तुम्हाला सिबॉक्थॉन स्पिरुलिना एकत्र दिलं की तुमची बॉडी डिटॉक्स झाली. परत तुमच्या शरीराला हवं ते न्यूट्रिशन मिळालं तर तुमची बॉडी इम्प्रूव्ह व्हायला लागली हळूहळू हळूहळू. इम्युनिटी हो. वाढली याचा अर्थ तुम्ही ट्रॅकवर आले. आता 90 दिवस हे कम्प्लीट झालं ना, मग काय हम्म. करायचं? फक्त स्पिरुलिना खात राहायची. बाकी बरं. काहीच नाही. बीपीची गोळी नाही, शुगरची नाही, डोळ्याचा पण चष्मा हटून जाईल. आपला ड्रॉप आहे तो पण डोळ्यात वापरत राहायचा आणि आतमधून आपलं हे न्यूट्रिशनचं भर टाकायची. बस. बाकी आयुष्यात काही केलं नाही केलं ना, तेवढं मात्र करायचं. थोडस 20-25 मिनिटं रोजच्या रोज चालायचं. चालल्याने पण जरा शरीराला एनर्जी वाढते. म्हणजे हम्म. आम्ही सांगतो कंपल्सरी, थोडस नाही, ज्यांना वेळ नाही भेटत त्यांनी नाही चाललं तरी चालतं, पण तरी पण आपल्या जीवासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 11 मिनिटं रोज चालायचं, एवढं ध्येय ठेवायचं. तुम्हाला ते डीप ब्रिथिंगचं एक्सरसाइज पाठवलं होतं का सर मी? डीप ब्रिथिंगचं एक्सरसाइज पाठवलं होतं का? नाही नाही, एक्सरसाइजचं काही नाही पाठवलेलं. बरं ठीक आहे, मी पण ते माझ्या ध्यानात नाही, मी एवढी बडबड करते. मी हो. तुम्हाला ते डीप ब्रिथिंगचे एक्सरसाइज पाठवते. ते करायचं. फक्त नाकाने खोल श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. असं 10 ते 15 सेट मारायचे. सकाळी हम्म. आपलं सप्लिमेंट घेतल्या घेतल्या आपलं मॉर्निंगला बसल्या बसल्या तेवढं करायचं. त्याला किती 5 ते 7 मिनिटं लागतात. रोजच्या रोज ठीक आहे. करायचं.
ठीक आहे ठीक आहे. हा हा. पाठवून द्या मॅडम ते. ठीक आहे. आता काय ते आता तुम्हाला सप्लिमेंट नाही ना लागत आहे? नाही आता तर मी संपल्यावर सांगणार आहे ना. अजून नाही आहे. नाही, तुम्ही मला मध्ये म्हटलं होतं कोणाला तरी मी सांगतो, कोणाचा तर नंबर घ्या, कोणी तर फोन केला होता मला, पण मी ट्रॅव्हलिंग मध्ये होते. ते बोलले मी हा हा पत्ता हा. वगैरे पाठवतो, पण त्यांचा काही पत्ता आला नाही मला. मी त्यांना फॉलोअप घेतो आणि त्यांचा लावतो त्यांना फोन. चालेल चालेल चालेल, तुम्हीच मला म्हटले होते, मग त्याच्यानंतर त्यांना मला वाटते माझा नंबर तुम्ही दिला होता, त्यांचा कॉल पण आला होता, पण मी जरा मागच्या रविवारी जेजुरीला गेले होते, तेव्हा गडबडीत फोन होता. बोललं सर हम्म. मी जरा प्रवासात आहे, मला आवाज येत नाही, तुम्हाला हवं असेल तर मला व्हॉट्सअपला पत्ता हम्म. पाठवून टाका, पण त्यांचा हम्म. काही पत्ता दिसला नाही मला. ठीक आहे त्यांना लावतो, माझ्याकडे पण नाही त्यांचा. चालेल मग चालेल, काही बघून फक्त त्यांचं. टच करा, त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही सांगा तुमचे, आणि तुमचे रिझल्ट थोडे हो शेअर केले तर चांगलं होईल, म्हणजे मला व्हॉट्सअपला पर्सनलला टाका काय काय बरं वाटलं, काय त्रास होता. ठीक आहे. मला समृद्धी मॅडम कडून असं औषध घेतलं, बरं वाटलं नाही वाटलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय म्हणायचं ते चॅट करून थोडस पाठवा. ठीक आहे मॅडम, लावतो मी फोन नंतर. चालेल चालेल, थँक्यू सर.